नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, बाप्पाच्या कृपेमुळे लवकरच कल्पना आणि सायली पुन्हा एकदा दोघीजणी एकत्र येणार आहेत. कल्पनाने सायलीला मिठी मारत तिचा पुन्हा एकदा सून म्हणून स्वीकार केलेला आहे आणि त्याचबरोबर इथे अश्विनला प्रतिमाच्या गोळ्यांचं सत्य समजल्यानंतर प्रतिमाला वेडं करण्यामागे प्रियाचा खूप मोठा हात आहे ही गोष्ट जेव्हा अश्विनच्या लक्षात येते तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अश्विनने प्रियाला चांगला धडा शिकवलेला असतो, प्रियाला जाब विचारलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे सायलीमुळे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं की प्रतिमा एक नाही तर 2 गोळ्या घेत असते. एक गोळी जी डॉक्टरांनी तिच्यासाठी सजेस्ट केलेली असते आणि दुसरी गोळी ही प्रिस्क्रिप्शन शिवाय तिला देण्यात येत असते. आता ही दुसरी गोळी नक्की कुठली आहे याबद्दल कुणाला काही माहितीच नसतं, पण ती गोळी प्रतिमाला न चुकता अगदी रोज देण्यात येत असते. म्हणजे इथे डॉक्टर श्रद्धाने एक गोळी द्यायला सांगितलेली असते, पण प्रतिमा 2 गोळ्या खात असते आणि त्या एका गोळीचा प्रभाव तिच्यावरती चांगल्या पद्धतीने होत असतो. पण जी दुसरी गोळी तिला देण्यात येत असते, जी प्रिस्क्रिप्शन शिवाय ती खात असते, ती गोळी तिचा मेंदू कमकुवत करण्याचं काम करत असतो आणि ही गोष्ट कुणाच्याही लक्षात आलेली नसते, कारण ती जबाबदारी प्रियाने घेतलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, जेव्हा इथे ही गोष्ट आता सायलीच्या लक्षात येते आणि ती फक्त ही गोष्ट स्वतःपुरतं मर्यादित ठेवत नाही, तर ती डॉक्टर श्रद्धा त्याचबरोबर रविराज काका तिथे प्रतिमाला भेटायला आलेले असतात, तेव्हा सगळ्यांच्या समोर या गोष्टीचा खुलासा होतो. तेव्हा प्रेक्षकांनो, डॉक्टर श्रद्धा म्हणतात की ही गोळी तर खूपच जास्त वाईट आहे. अर्जुन म्हणतो, वाईट म्हणजे ती गोळी नक्की कसली आहे? तेव्हा इथे डॉक्टर श्रद्धा म्हणतात की ती गोळी इथे आता प्रतिमाची स्मृती कधीही परत येणार नाही, उलट तिला आधीचं काही आठवणार नाहीच, पण तिचा मेंदू अजून कमकुवत करण्याचं काम करेल, तिचा मेंदू अधिकच शिथिल होत जाईल, असं इथे डॉक्टर श्रद्धा सांगतात. तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. डॉक्टर श्रद्धा म्हणतात की रविराज, पण ह्या गोळ्या कुणी बरं सांगितल्या होत्या द्यायला? मी तर फक्त एकच गोळी लिहून दिली होती आधीसुद्धा आणि नंतरसुद्धा. आधी जी गोळी दिली होती ती थोडी कमी पॉवरची होती, पण प्रतिमाच्या डोक्यावरती कुठलाही परिणाम होत नाही आहे आणि तिला काहीच आठवत नाही आहे, म्हणून मी नंतर गोळी थोडी जास्त पॉवरची दिली होती, एवढंच. पण मी 2 गोळ्या अजिबातच दिलेल्या नाही आहेत. मग ही गोळी कोण देत होतं? तू का बरं ऑर्डर करत होतास? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्या गोळ्या खरं तर प्रिया ऑर्डर करत होती आणि जे मेडिकल आता रविराज काकांनी सांगितलेलं असतं त्याच मेडिकलमधून सायलीने गोळ्या ऑर्डर केलेल्या असतात. पण ह्या वेळेला गोळी बरोबर एकच आलेली असते, कारण जेव्हा प्रिया त्या गोळ्या ऑर्डर करत असते तेव्हा त्या गोळ्या 2 येत असतात, कारण ती आपल्या माणसाला त्या गोळ्या एक्स्ट्राच्या टाकायला सांगत असते आणि नंतर ते काम नागराजने हाती घेतलेलं असतं. पण ह्या वेळेला आता सायलीने गोळ्या ऑर्डर केल्यानंतर संपूर्ण गोळ्यांचं कारस्थान समोर आलेलं असतं आणि जेव्हा इथे आता डॉक्टर श्रद्धा आणि सायली सगळेजण विचारतात की ही गोळी कोण ऑर्डर करत होतं, कारण सुमन तर गोळ्या ऑर्डर करत नाही, रविराज काका हे काम करणार नाही. तेव्हा रविराज काका स्वतः ही गोष्ट कबूल करतात आणि सांगतात की गोळ्यांची जबाबदारी तन्वीने घेतली होती, ती गोळ्या ऑर्डर करत होती. तेव्हा इथे सायलीला आता खूपच जास्त राग आलेला असतो आणि प्रेक्षकांनो, इथे सायली आणि अर्जुन दोघेही प्रियाला आता जाब विचारायला जात असतात. प्रियाने असं का केलं असेल? कारण का जेव्हा रविराज काका म्हणतात की गोळ्यांची जबाबदारी प्रियाने घेतली होती, तेव्हा प्रतिमा म्हणते की ती गोळी घेतल्यानंतर मला कसं तरीच व्हायचं, मला झोप लागायची नाही. तेव्हा मी तिला म्हणाले सुद्धा होते की मला या गोळ्या देऊ नकोस म्हणून. त्या गोळ्या कधी कधी मी घेत नव्हते. तेव्हा प्रियाने जबरदस्तीने मला दुधाच्या ग्लासमधून त्या गोळ्या द्यायला सुरुवात केली होती आणि हे मला कळत होतं, पण तरीसुद्धा त्या माझ्यासाठी चांगल्या आहेत असं समजून त्या गोळ्या मी दुधाच्या ग्लासमधून सुद्धा घेत होते आणि जर मी नाही घेतल्या तर प्रिया मला जबरदस्ती करत होती. तन्वी त्या गोळ्या
जबरदस्तीने मला खायला देत होती आणि मी नकार दिल्यानंतर ती माझ्यावरती ओरडत होती, मला खूप रागवत होती, असं सुद्धा प्रतिमा सांगते. तेव्हा सायलीला खूपच जास्त राग येतो, कारण सायलीने सुद्धा खूप वेळा बघितलेलं असतं प्रियाला प्रतिमावरती जबरदस्ती करताना. तेव्हा रविराज काका आणि प्रतिमा यांनी गोळ्यांचा खुलासा केलेला असतो आणि ती जबाबदारी प्रियाने घेतली होती हे सुद्धा समोर येतं. त्यामुळे प्रतिमाला गोळ्या देणारी व्यक्ती ही प्रिया होती हे कळल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. ही प्रिया म्हणजे एक कारस्थानी मुलगी आहे हे सगळ्यांनाच कळतं. त्यामुळे इथे अस्मितासुद्धा घाबरलेली असते. बरं झालं योग्य वेळी ती जेलमध्ये गेली आणि तिचा खरा चेहरा मला कळला, नाहीतर मी तर तिच्या खूपच जास्त आता बोलण्यात आले असते, असं अस्मिताला वाटत असतं. रविराज काकांना तर लाज वाटत असते की हिच्यासारखी मुलगी ही माझी मुलगी आहे असं मला वाटत होतं. 22 वर्षानंतर मला माझी मुलगी भेटली होती, पण ती नसती भेटली तर जास्त बरं झालं असतं असं सुद्धा रविराज काका म्हणतात. अशी मुलगी असण्यापेक्षा ती नसलेली बरी असा आता थॉट त्यांचा झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अश्विन इथे प्रियाची खूप काळजी घेत असतो. तिला खायला प्यायला स्वतःच्या हाताने देत असतो. पण इथे आता अश्विनच्या समोर प्रियाचा भयानक चेहरा येणार असतो, कारण इथे आता प्रियाने कशा पद्धतीने प्रतिमाला इथे चुकीच्या गोळ्या देऊन तिला वेडं करण्याचा प्रयत्न केलेला असतो हे सत्य आता अश्विनच्या समोर येतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, लवकरच इथे आता एक सपोर्ट सिस्टीम जो प्रियासाठी उरलेला असतो तो म्हणजे अश्विन. पण आता अश्विनसुद्धा प्रियापासून अगदी दूर निघून जातो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता प्रिया ही एकटी पडणार असते. तिच्या बाजूने कुणीही आता धावणारं पळणारं नसतं. त्यामुळे तिने आतापर्यंत जे काही पेरलेलं असतं ते आता उगवणार असतं. सायलीला तर खूप मोठा धक्का बसतो. सायली म्हणते, अर्जुन सर, इथे ह्या प्रियाने असं का केलं असेल? स्वतःच्या आईला तिने चुकीची गोळी देऊन तिने त्यांचा मेंदू कमकुवत करण्याचा प्रयत्न का केला असेल? म्हणजे नक्की तिला प्रतिमा आत्यांजवळ प्रॉब्लेम काय होता? ती कधीच त्यांच्याबरोबर नीट बोलली नाही, नीट वागली नाही. त्या माझ्याबरोबर नीट वागायच्या म्हणून तिला किती राग यायचा. माझी आई करायची, मग स्वतःच्याच आईला ती वेडं करण्याचा प्रयत्न का बरं करत असेल? तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली, आपण जाऊन आता तिलाच विचारूया नक्की तिच्या या वागण्यामागे कारण काय होतं. तेव्हा सायली म्हणते, चला आपण आत्ताच जाऊया आणि तिला जाब विचारूया. तेव्हा अस्मिता म्हणते, चांगलाच जाब विचारा तिला की तिने असं का करण्याचा प्रयत्न केला हे आपल्याला कळलंच पाहिजे. बिचारी प्रतिमा आत्या लवकर बरी झाली असती, पण तिच्या या चुकीच्या गोळ्या देण्यामुळे हे सगळं चुकीचं घडत होतं. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघेजण आता हॉस्पिटलला जातात. तिथे गेल्यानंतर सायली म्हणत असते, काय गो प्रिया, का वागलीस तू अशी? तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुन, सायली, तुम्ही इथे आलात, मला खरंच घरी घेऊन जायला आलात का? तुम्ही माझी तब्येतीची चौकशी करायला आलात? तेव्हा सायली म्हणते, वेळ नाही लागले आम्हाला तुझ्या तब्येतीची चौकशी करायला. अगं, तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाला, माझ्या मधुभाऊंना जो काही त्रास झाला आहे ना, त्याच्यासमोर हा त्रास काहीच नाही आहे. तुला अजून खूप काही भोगायचं आहे, तुला अजून खूप काही सहन करायचं आहे, असं आता सायली म्हणते. तेव्हा सायली म्हणत असते की प्रिया, मला खरं खरं उत्तर देशील का? तेव्हा प्रिया म्हणते, काय? तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्याचं आणि तुझं काय वैर आहे गं? प्रतिमा आत्या तुझ्या आई आहेत ना? तू खरोखर रविराज काका आणि प्रतिमा आत्याची मुलगी आहेस का गं, की हे सुद्धा नाटकच केलेस ते आधी सांग. तेव्हा प्रिया म्हणते, काय झालं, तू असं का बोलतेस, ते मला कळेल का? तेव्हा इथे सायली म्हणते, तो साळसूतपणाचा आव आहे ना माझ्यासमोर आणू नकोस, कारण मी तुला लहानपणापासून ओळखते. तेव्हा ही नाटकं आहे ना तू दुसऱ्यांसमोर कर, माझ्यासमोर तर अजिबातच करू नकोस. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. प्रतिमा आत्यांना चुकीच्या गोळ्या का देत होतीस तू प्रिया? तेव्हा प्रिया घाबरत्याने म्हणते, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, हो, प्रतिमा आत्यांच्या गोळ्या ऑर्डर कोण करायचं? त्यांच्या गोळ्यांची जबाबदारी तू घेतली होतीस ना? रविराज काकांनी आम्हाला सगळं काही सांगितलं आहे आणि प्रतिमा आत्यांनी सुद्धा. तुला काय वाटलं होतं प्रतिमा आत्यांना चुकीच्या गोळ्या देऊन तू त्यांचा मेंदू अजून कमकुवत करशील का? तुला कसली भीती होती? जर त्यांची स्मृती परत आली तर त्यांना सगळं आधीचं आठवेल आणि तुझं कारस्थान बाहेर येईल असं वाटलं होतं का तुला? तू त्यांची मुलगी आहेस ना, मग त्यांची जर स्मृती परत आली असती तर चांगलंच झालं असतं, पण तू त्यांचा मेंदू कमकुवत करण्याचा प्रयत्न का केलास? त्याचं आधी उत्तर दे. तेव्हा इथे प्रिया आता घाबरलेली असते. तर एका बाजूला इथे प्रतिमा कल्पनाच्या मनामध्ये सायलीबद्दल प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. ती कल्पनाला जाणीव करून देत असते की सायली किती चांगली आहे. सायलीने आताही माझी मदतच केली,
गोळ्यांचं सत्य कुणालाही कळलं नसतं. बरं झालं मी इथे आले आणि माझ्या गोळ्या संपल्या आणि सायलीने त्या गोळ्या ऑर्डर केल्या. नाहीतर आत्तासुद्धा चुकीच्या गोळ्या आल्या असत्या आणि कदाचित मला काही आठवण्यापेक्षा मला काही आठवलंच नसतं. उलट मी आता एवढी बरी झाले ना, त्याच्यापेक्षासुद्धा माझी वाईट अवस्था झाली असती. नाहीतर आत्तापर्यंत मला सगळं आधीचं आठवलंही असतं. तेव्हा रविराज काका म्हणत असतात, जेव्हा मी तन्वीला म्हणालो की गोळ्या मी ऑर्डर करतो, तेव्हा ती मला म्हणायची, नाही बाबा नको, तुम्ही खूप कामं करता, आईची मला थोडी तरी काळजी घेऊ दे, तिच्या गोळ्यांची जबाबदारी माझी. पण मला कुठे माहिती होतं की इथे माझीच मुलगी तिच्या आईला वेडं करण्याचा प्रयत्न करते, याचा तर मी कधी विचारच केला नव्हता. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, जेव्हा इथे रविराज काका घरी येतात तेव्हा ते सुमनला म्हणतात की सुमन, तू प्रतिमाला संध्याकाळी किती गोळ्या द्यायचीस? तेव्हा सुमन म्हणते, प्रतिमा वहिनींना मी 2 गोळ्या द्यायची भाऊजी, यांनी मला सांगून ठेवलं होतं ना, 1 गोळी पॉकेटमध्ये असते, 1 गोळी डबीमध्ये असते आणि ती गोळी कधी कधी दुधाच्या ग्लासमधून सुद्धा ते द्यायचे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काका म्हणतात की अच्छा, म्हणजे तन्वीसुद्धा अशीच करायची ना? तेव्हा इथे सुमन म्हणते, हो, तन्वीसुद्धा तशाच गोळ्या द्यायची आणि मी सुद्धा मग तशीच द्यायला लागले, यांनी मला सांगितलं होतं ना, तशाच गोळ्या देत होते मी. तेव्हा रविराज काकांना नागराजवरती संशय जातो, पण सगळ्यात जास्त संशय हा प्रियावरती गेलेला असतो की प्रियाने सांगून ठेवलं असेल की 2 गोळ्या द्यायच्या म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली जेव्हा प्रियाला जाब विचारत असते, ती म्हणत असते की प्रिया आधी उत्तर दे, तू प्रतिमा आत्यांना चुकीच्या गोळ्या का देत होतीस? तू 2 गोळ्या का ऑर्डर करायचीस? तुला कसली भीती होती ते आधी मला सांग. त्यांना चुकीच्या गोळ्या देण्यामागे तुझा काय हेतू होता गं? हे सगळं तू का करत होतीस? कारण काय ते मला कळू दे. तेव्हा तिथे आता अश्विन येतो आणि म्हणतो, काय झालं? तेव्हा सायली म्हणते, विचारा तुमच्या बायकोला. तेव्हा अश्विन म्हणतो, काय झालं तन्वी? तेव्हा प्रिया म्हणते, मला नाही माहिती रे, ही बघ ना, ही सायली अजूनही माझ्यावरती संशय घेते, आरोप करते. तेव्हा इथे सायली म्हणते, अश्विन भाऊजी, मी कुणावरतीही आरोप करत नाही, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. इथे आता आम्हाला आजच कळले की प्रिया प्रतिमा आत्याला चुकीच्या गोळ्या देत होती, त्यांचा मेंदू कमकुवत व्हावा, त्यांना वेळ लागावं म्हणून चुकीची गोळी देत होती. हा बघा त्या गोळीचा फोटो. तेव्हा अश्विन म्हणतो, ही तर चुकीची गोळी आहे, पण ही प्रिया का देईल? तन्वी का देईल ही गोळी? तुला कुणी सांगितलं? तेव्हा इथे रविराज काकांनी सांगितलं की प्रतिमा आत्यांची 1 गोळी होती, पण प्रिया 2 गोळ्या ऑर्डर करायची आणि प्रतिमा आत्यांनी सुद्धा सांगितलं की प्रिया त्यांना जबरदस्तीने 2 गोळ्या खायला द्यायची. डॉक्टरांनी 1च गोळी प्रिस्क्रिप्शनवरती लिहून दिली होती, तरीसुद्धा प्रिया ही चुकीची गोळी ऑर्डर करायची प्रतिमा आत्यांसाठी. तेव्हा इथे अश्विनला खूप जास्त राग येतो. तो म्हणतो, तन्वी हे सगळं खरं आहे? तन्वी खरं खरं सांग, हे सगळं खरं आहे का? तेव्हा इथे सायली म्हणते, प्रिया खोटं बोलू नकोस, आम्ही मेडिकलला जाऊन आलो आहे आणि त्या मेडिकलवाल्याने तुझं नाव सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे आता खोटं बोललीस ना तरीसुद्धा पुरावा आहे, हे विसरू नकोस. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अश्विन मला माफ कर, प्लीज अश्विन मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली. तेव्हा इथे अश्विन म्हणतो की तन्वी, आतापर्यंत सगळेजण तुला चुकीचं समजत होते, तरीसुद्धा मी तुझी साथ दिली, पण ते माझं चुकलं, मी तुझी साथ द्यायला नको होती. आत्तापासून, ह्या क्षणापासून तुझा आणि माझा संबंध संपला, तुला आता जे करायचं आहे ते कर, असं इथे अश्विन म्हणतो. आणि इथे प्रियाला जाब विचारतो, पण इतकं वाईट वागण्यामागे काय कारण आहे गं? तू स्वतःच्या आईला, इथे तुझ्या जन्मदात्या आईला चुकीच्या गोळ्या देऊन त्यांना वेडं करत होतीस. मधुभाऊंच्या बाबतीत चुकीची वागलीस तर वागलीस, स्वतःच्या आईच्या बाबतीत सुद्धा चुकीची वागलीस. तू स्वतःच्या आईची, स्वतःच्या मधुभाऊंची झाली नाहीस, तू माझी काय होणार आहेस? बरं झालं माझे डोळे आत्ता तरी उघडले. आता मी अजिबातच तुझ्याकडे येणार नाही आहे, फिरकणार सुद्धा नाही आहे, कसली मदतसुद्धा करणार नाही आहे, असं इथे अश्विनने सांगितलेलं असतं. प्रियाच्या या वागण्याचा तिला जाब विचारलेला असतो, तिच्या एक डॉक्टर म्हणून थोबाडीत दिलेलं असतं. तो म्हणतो, ह्या गोळीमुळे प्रतिमा आत्याची काय अवस्था झाली असती कळते का तुला? वेळ लागला असतं तिला, वेळ. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता अश्विनने आपला खरा चेहरा प्रियाला दाखवलेला असतो आणि प्रिया चुकले याची त्याने जाणीवसुद्धा तिला करून दिलेली असते. आणि तो तिला म्हणतो सुद्धा, तुझं हे वागणं, इतकं विचित्र वागणं मला अजिबातच पटलेलं नाही आहे. त्यानंतर इथे सायली आता प्रतिमाला 1च गोळी देते आणि तिची जास्तीत जास्त काळजी घेत असते. त्यामुळे इथे प्रतिमाची स्मृती परत येण्यामध्ये खूपच जास्त मदत होत असते. सायली इथे स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवते आणि सगळ्यांना प्रेमाने वाढते. तेव्हा इथे सगळ्यांना एकत्र जेवताना बघून, सगळ्यांची काळजी घेताना बघून सायलीला खूपच जास्त आनंद होतो.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सायलीकडे बघून कल्पनाला भरून येत असतं. कल्पना आपल्या मनामध्ये म्हणत असते की सायलीने किती केले सगळ्यांसाठी, म्हणजे या घरामध्ये आल्यापासून तिने सगळ्यांचं सगळं प्रेमाने केलं. प्रतिमाला परत आणण्यामध्ये सायलीचा खूपच जास्त मोलाचा वाटा आहे. इतकंच नाही तर इथे आता अश्विनला सुद्धा तिनेच वाचवलं होतं. इथे आता गोळ्यांच्या बाबतीत सुद्धा सायलीनेच लक्ष दिलं आणि गोळ्या चुकीच्या दिल्या जात आहेत हे सुद्धा सायलीने शोधून काढलं. सायलीची एक चूक झाली आणि ती मी पोटात घेतली नाही. मी तिला माझ्यापासून दूर लोटलं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो जेव्हा इथे आता बाप्पाचं आगमन होतं तेव्हा इथे कल्पना सायलीची माफी मागते. सायलीला आपल्या जवळ घेते, तिला मिठी मारते आणि म्हणते की माझं चुकलं, पुन्हा असं माझ्याकडून होणार नाही. मी खूपच जास्त तुला दुखावलं ना, खूप रागवले तुझ्यावरती. तेव्हा इथे सायलीला खूप जास्त आनंद होतो कारण खूप दिवसानंतर तिला तिची यशोदा परत मिळालेली असते.